श्री शिवलीलामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सदाशिव अक्षरे चारी सदा उच्चारी, ज्याचे वैखरी जो नित्य शिवार्चन करीतो उद्धरी बहुता जीवा. बहुत प्रायश्चिता ते निर्धार, शास्त्र वक्ते करीती विचार. धरी जय शिवनामे शुद्ध साचार, कासया इतर साधने त्या. नामाचा महिमा परमाद्भुत, त्यावरी प्रदोष व्रत आचरत. त्यासी सर्वसिद्धी प्राप्त होत, सत्य सत्य त्रिवाचा. दृष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन, संतती संपत्ती दिव्य ज्ञान. पाहिजे तीही प्रदोष व्रत पूर्ण, यथासांग करावे. प्रदोष व्रत भावे आचरता, या जन्मी प्रचित पहावी तत्वता. दारिद्र्य आणि महाव्यथा निशेष पळती षण्मासात. एक समस्तरी होय ज्ञान, द्वादश वर्षी महद्भाग्यपूर्ण. हे जो असत्य मानिल, व्यासवचन त्यांची बंधन कल्पांतवरी. त्याचा गुरु लटिकाच जाण, त्याची दांभिक भक्ती लटिकेची ज्ञान. उमावल्लभ चरणी ज्याचे मन, त्याहून पावन कोणी नाही. मृत्यू गंडांतरे दारुण, प्रदोष व्रते जाती निरसोन. ये विषयी इतिहास जाण, सुत सांगे शौनदिका. विदर्भ देशीचा भुभुज, सत्यरथ नामे तेजपुंज. सर्व धर्मरथ पराक्रमी सहज, बंदीजन वर्णिती सदा. बहुत दिवस राज्य करीत परी, शिवभाषणी नाही रत. त्यावरी शाले देशीचा नृपनाथ, बळे आला चालून या. आणिक त्याचे आप्त शोणीपाळ साई झाले बहुत. सप्तदिवस पर्यंत युद्ध अद्भुत जाहले, हा ऐकला ते बहुत. समरभूमीसी सत्यरथ, धारातीर्थी पावला मृत. शत्रुनगरात प्रवेशले राजपत्नी गरोदर. राजस पूर्ण झाले नवमास, एकलीच पायी पळता वनमास. थोर अनर्थ ओढविला, परम सुकुमार लावण्य हरिणी. कंटक सराटे रुतती चरणी, मूर्छना येऊनी पडे धरणी. उठोनी पाहे मागे पुढे, शत्रू धरितील अकस्मात. म्हणून पुढती उठोनी पळत, किंवा ते विद्युलता फिरत अवनीवरी वाटत असे. वस्त्रे अलंकार मंडित हिऱ्यान ऐसे, दंत झळकत जिचा मुखेंदू. देखता रतिकांत तन्मय होऊनी नृत्य करी. आहा कर्माची गती गहन, जिच्या अंगुष्टीनं पडे सूर्यकिरण. ते गरोदर हिंडे विपिन, मृगनेत्री गजगामिनी. वनी हिंडे महासती, जेवी नैषध रायाची दमयंती. की भिल्ली रूपे हेमवती, दुस्तरवणी तैसी हिंडे. कर्मनदीच्या प्रवाही जाण, पडली तीस काढील कोण. असो एका वृक्षाखाली येऊन, परम व्याकुळ पडियेली. शतांची शते दासी ओळंगती, सदैव जिये पासी. इंदुमती नामते जियेसी, भूमीवरी लोळत चहूकडे पाहे दिनवदनी. जीवामुख वाळलेन मिळे पाणी, तो प्रसूत झाली तेच क्षणी. दिव्यपुत्र जन्मला तृषेनी तळमळी अत्यंत. कोण उदक देईल तेथ, बाळ टाकून उठत बैसत गेली एका सरोवरा. उदकांत प्रवेशली तेच क्षणी, अंजुली भरून घेतले पाणी. तब ग्राहे नेली ओढोनी, विदारुनी बक्षिली. घोर कर्माचे विंदान, वनी एकला रडे राजनंदन. तौ उमा नामक विप्रपत्नी जाण, विगत धवा पातली. माता पिता बंधू पाही, तिये लागी कोणी नाही. 1 वर्षाचा पुत्र तीसही, कडिये घेऊन आली तेथे. तो नाही केले नालछेदन, ऐसे बाळ उमा देखून. म्हणे आहारे ऐसे पुत्ररत्न, कोणी टाकले दुस्तरवणी. म्हणे कोण जाती कोण वर्ण, मी कैसे नेऊ उचलून. जावे जरी टाकून, वृकव्याघ्र भक्षितील की. स्तनी दाटुनी फुटला पाना, नेत्री धाळीत अश्रुजीवना. बाळ पुढे घेऊन ते ललना मुख कमळी. स्तन लावी संशय समुद्री पडली वेल्लाळ. म्हणे नेऊ की नको बाळ, तव तो कृपाळू पैफेन धवल. यतिरूप धरुणी पातला, उमे लागी म्हणे त्रिपुरारी. बाळ नेई संशयन धरी, महद्भाग्य तुझे सुंदरी. क्षत्रिय राजपुत्र तुझ साबडला, कोणासी न सांगे हे मात. समान पाळी दोघे सुत, फनांगासी परिस होय प्राप्त. तैसे तुझ जाहले अकस्मात निधी जोडत. की चिंतामणी पुढे येऊन पडत, की मृत्यूच्या मुखात पडे अमृत. पूर्वदत्ते ऐसे बोलून त्रिपुरारी, गुप्त झाला ते अवसरी. मग दोघे पुत्र घेऊनी ते नारी देश ग्रामांतरी हिंडत. ब्रह्मपुत्राचे नाम शुचिव्रत, राजपुत्रांचे नाम ठेवले धर्मगुप्त. घरोघरी भिक्षा मागत, कडिये खांदी घेऊन या. लोकपुस्ता उमा सांगत, माझे पोटीचे दोघे सूत. ऐसी हिंडत हिंडत एकचक्र नगरा पातली. घरोघरी भिक्षा मागत, शिवालय देखले अकस्मात. अंतद्वीज दाटले भूत, शांडिल्य त्यांत मुख्य दृषी. शिवाराधना करीती विधियुक्त, तो उमा आली शिवालयांत. क्षण एक पूजा विलोकित, तो शांडिल्य ऋषी बोलला, आहा कर्म कैसे गहन. हा राजपुत्र हिंडे दीन होऊन, कैसे विचित्र प्रांगतन. उमा वचन ऐकती जाहली, ऋषींचे चरण उमा धरित. म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत. त्रिकाळज्ञानी महासमर्थ, भूत भविष्य ज्ञान तुम. याची माता पिता कोण आहेत की पावली मरण. यावरी शांडिल्य सांगे वर्तमान, याचा पिता जाणार सत्यरथ. तो पूर्वी होता नृप जाण, प्रदोष समयी करी शिवार्चन. तो शत्रू आले चहूकडून, नगर त्याचे वेढिले. शत्रूची गजबज ऐकून, उठला तैसीची पूजा सांडो. तव प्रधान आला पुढे धावून, शत्रू धरून आणले. त्याचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करीता उन्मत्तपणे तैसाच जाऊनी करी भोजन. नाही स्मरण विषयांधा, त्याकरिता या जन्मी जाण. सत्यरथ अल्पायुषी होऊन अल्पवयात गेला मरून. म्हणून पूजन सोडावे, याच्या मातेने सवत मारिली.
ती जळी विवेशी झाली. पूर्ववैरे ओढून नेली, क्रोधे बक्षिली विदारुणी. हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही. शिवव्रत म्हणून या माता पिता रहित अरण्यात पडी गेला. याकरिता प्रदोष काळी अव्यग्र बुजावा इंदू मोळी. पूजन सांडूनी कदा काळी सर्वताही न उठावे. भवानीच बैसुनी कैलासनाथ प्रदोष काळी पोळे नृत्य करीत. वांगदेवी वीणा वाजवीत, वेणू पुरोहित वाजवीत असे. अंबुज संभव ताल सांवरी, भार्गवी गात असे मधुस्वरी. मृदुंग वाजवी मधुकैटभारी, नृत्यगती पाहुनिया. यक्षपती शिवा प्राणमित्र, हस्त जोडून उभा समोर. यक्षगण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती. ऐसा प्रदोष काळीचा महिमा, अगोचर निगमागमा. मग काय बोले उमा, मम पुत्र दरिद्रिका झाला. तुझ्या पुत्र प्रतिग्रह बहुत, पूर्वी घेतले दुष्ट अमित. दान केले नाही किंचित, शिवार्चना करी कदा. प्राणे जीवा दग्ध, यथार्थ दृष्ट प्रतिग्रहे. दग्ध हस्त श्री अभिलाषे, नेत्र दग्ध होत. मंत्रांचे सामर्थ्य मग कैचे. मग उमेने पुत्र दोन्ही, घातले ऋषींचे चरणी. तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी, प्रदोष व्रत उपदेशिले. पक्ष प्रदोष शनी प्रदोष, महिमा वर्णिला अतिविशेष. निराहार असावे त्रयोदशीस, दिवसा सत्कर्म आचरावे. 3 घटिका झाली या रजनी, प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुणी. गोमय भूमी सारवुनी, दिव्य मंडप उभारीजे. चित्रविचित्र वेतान, कर्दळी स्तंभ इक्षुदंडे करुण. मंडप कीचे शोभायमान, रंगमाळा नानापरी. शुभ्र वस्त्र नेसावे आपण, शुभ्र गंध सुवास सुमन. मग शिवलिंग स्थापून, पूजा करावी विधियुक्त. प्राणायाम करुणी देखा, अंतर्बाह्य न्यास मातृका. दक्षिण भागी पूजावे मुरांतका, सव्य भागी अग्नितो. वीरभद्र गजानन, अष्टमहासिद्धी अष्टभैरव पूर्ण. अष्ट दिक्पाल पूजन, सप्तावरणी शिवपूजा यथा सांग शिवध्यान. मग करावे पूजन, राजोपचारे सर्व समर्पण. करावे स्तवन शिवाचे, जय जय गौरीनाथ निर्मळ. जय जय कोटी चंद्र सुशीतल, सच्चिदानंद घन आढळ. पूर्ण ब्रह्म सनातन, ऐसे प्रदोष व्रत ऐकून. बाळोपदेशिले दोघे जण, मग ते एक मने करून राहते झाले एकचक्री. 4 महिनेपर्यंत दोघेही आचरती प्रदोष व्रत. गुरुवचने यथार्थ, शिवपूजन करती पै. शिवपूजा न द्यावी सर्वथा, न द्यावे प्रसाद तीर्थाक्षत. ब्रह्महत्याचे पाप माता, होय सांगता शांडिल्य. सर्व पापाहुनी पाप थोर, शिवपूजेचा अपहार. असो ते दोघे किशोर, सदा सादर शिवभजनी. ब्रह्मपुत्र शुची व्रत, एकला नदी तीरी क्रीडत. दरडी ढासळता अकस्मात, द्रव्यघट सापडला. घरास याला घेऊन, माता संतोषली देखून. म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण, ऐश्वर्य चढत चालले. राजपुत्रास म्हणे ते समयी, अर्धद्रव्य विभाग घेई. एरू म्हणे सहसाही, विभाग न घेई अग्रजा. या अवनीतील धन अमुठेच आहे संपूर्ण. असो ते दोघे शिवध्यान, शिवस्मरण न विसरती कदाही. यावरी एकदा दोघेजण गेले वनविहारा लागून. तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या. दोघे पाहती दुरून, परमसुंदर लावण्य खाणी. शुचिव्रत म्हणे राजपुत्रा लागून, परदारा नयनी न पाहाव्या. दर्शने हरती चित्त, स्पर्शने बळवीर्य हरित. कौंडिल्य दंभ संयुक्त, महाअनर्थकारिणी. ब्रह्मसुतास तेथे ठेवून, राजपुत्र चालला सुलक्षण. स्वरूप सुंदर मनमथा गुण, आकर्णनयन कोमलांग. जवळी एवढी पाहत, तव मुख्य नायिका विराजित. अंशुमती नामे विख्यात, गंधर्वकन्या पद्मिनी. कोद्रवीन नाम गंधर्वपती, त्याची कन्या अंशुमती. पिता पुसे महेशाप्रती, हे कन्या अर्पू कोणाते. मग बोले हिमनग जामात, धर्मगुप्त सत्यरथाचा सुत. तो माझा परमभक्त, त्याची देई अंशुमती. हे पूर्वीचे शिववचन, असो यावरी अंशुमती पाहे दुरोण. न्याहाळीत राजनंदन, वाटे पंचबाण दुसरा. शिरसिंधुत रोहिणी रमण, काय आला कलंक धुवन. तैसे राजपुत्राचे वदन, अंशुमती न्याहाळी. 32 लक्षण संयुक्त, अजानुबाहू चापशर मंडित. विशाळ वक्षस्थळ चालत, करीनायक विजापरी. ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरित, अंशुमती सख्या प्रती सांगत. तुम्ही दुजा वनाप्रती जाऊनी समस्त, सुमने आणावी सुवासे अवश्य म्हणून. त्या ललना जात्या झाल्या अनेका वना, अंशुमती एकली जाणा. राजपुत्रा खुणावित, बुरुह पल्लव पसरून. एकांती घातले आसन, वरी वृक्ष डहाळी भेदून. भूमीवरी पसरल्या, असो तेथे बैसला येऊन. राजपुत्र सुहासे वदन, विशाळ भाळ आकर्ण नयन. आरक्त ओष्ट सुकुमार, मंजुळ भाषिणी नेत्रकटाक्ष बाणी. विधिली ते लावण्य हरिणी, मनोज मूर्छना सावरुणी. वर्तमान पुसितया ते शृंगार सरोवरा तुझपासी. मी वास करीना राजहंसी, देखता तव वदन दिव्य शशी. मम मानस चकोर नृत्य करी, तव मुखाब्ज देखता आनंद. झेपावती मम नेत्र मिलिंद, की तव वचन गर्जता अंबुद.
ममश्चित्त शिखी नृत्य करी कवी गुरु हुन तेज विशाळ आत्मकंठीची काढली मुक्ता फळमाळ कंठी सुदली तत्काल चरणी भाळ ठेवित म्हणे मी काया वाचा मने करून तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता झाला मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री आणि अत्यंत तव पित्यासी कळतार्वात घडे कैसे वरानने यावरी म्हणे अंशुमती 3 दिवसा येईन या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्रगती लग्नसिद्धी साधावया ऐसे बोलून ते चातुर्य राशी वेगेत आली पिते पाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परम मानसी संतोषला राजपुत्र गेला परतोन बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान शांडिल्य गुरुचे वचन स्मरून म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा गुरुचरणी ज्याचे मन त्याचे ऐश्वर्यासी काय न्यून काळ मृत्यू भयापासून सर्वदा रक्षी देशिकतो यावरी ते दोघे बंधू येऊन मातेची संगती वर्तमान एरी म्हणे धन्य धन शिवभजन फल देत चालले यावरी 3रे दिवशी दोघेही गेले त्या वनासी गंधर्वराज सहपरिवारेसी सर्व सामग्री घेऊन आला दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री पोहत छत्रसेना सुखासन त्वरित धाडून उमा आणविली यावरी यथा सांग लग्न 4 दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ नेऊन पडिला नाही ते दवा स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोलिक सतेज विहिनीस देत गंधर्वराज लक्षरथ 10 सहस्र गज तेजपुंज 1 लक्ष वाजी 1 लक्ष दासदासी इक्षय कोश रत्नराशी अक्षय भाते देत शक्तिसी दिव्य चाप बहुसाल अपार सेना संगी देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रा संवेत मान देऊनी बोळविली सुखास सनारूढ अंशुमती पती सवे चालले शीघ्रगती कनकवेत्र पाणी पुढे धावती वाहनासवे जिची या चतुर्वेद वाद्यांचे गजर चतुरंग चाळला दळभार येऊनी वेढिले विदर्भ नगर सत्यरथ पितयाचे नगर दुर्गावरून अपार उल्हाट यंत्राचा होत भडीमार परिगंधर्वाचे बळ फार घेतले नगर क्षणार्थे जेणे पूर्वी पिता मारिला जाण त्याचे नाम दुर्मर्षण तो जिताची धरुणी जाण आपला करून सोडला देशोदेशीची प्रजाजन धावती करभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहून सिंहासनारूढ जाहला माता उमा बंधू शुचिव्रत त्यांसमेत राज्य करीत 10 सहस्र वर्षेपर्यंत यशवंत राज्य केले शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्रे दिदली दुर्भिक्ष जलशोष अवर्षण आदी व्याधी वैधव्य मरण दुःख शोक कलह विघ्न राज्यातून पळाली प्रजा भूदेव दायाद देतीत रायासी आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी ऐसा अंशुमती संवित धर्मगुप्त राज्य करीत यौवन राज्य शुचिव्रता ते देत पारिपत्य सर्व करी ऐसे 10 सहस्र वर्षे राज्य करून सुदत्त पुत्रासी राज्य देऊन चिंतितामणी उमा धवचरण दिव्य विमान धाडिले दिव्य देह पावोनी नृपती माता बंधू समवेत अंशुमती शिवाभिमानी पैसती करीत स्तुती शिवाची कैलासपदासी जाऊन जगदात्मा शिव विलोकून जय जयकार करून लोटांगणे घाली ती दीनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत हृदयी धरुणी समस्त अक्षयपदी स्थापिले हे धर्मगुप्ताचे आख्यान करीती जे श्रवण पठण लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापांचा होय क्षय जेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय ऋण जाय निरसून प्रदोष महिमा अद्भुत जे आचरती ऐकुनी ग्रंथ तेथे कैचे दारिद्र्य मृत्यू सत्य सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवलीला मृतग्रंथ त्याची शिवपाठी राखीत सदा हिंडे उमाकांत अंती शिवपद प्राप्त होय हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस पद्य रचना फळे आली शाळास कुतर्कवादी जय वायस मुखरोग त्यास नावडे जय जय ब्रह्मानंद विरूपाक्षा श्रीधर वरदास सर्व साक्षा दुष्टकर्म मोचका कर्माध्यक्षान एसी लक्षा निगमागमा शिव लीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जना खंड पंचमाध्याय गोडहा श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.